सर तुम्ही आता याला ट्रीटमेंट केली प्लॉटला, काय काय केली आम्हाला सांगा तुम्ही. हा, खत तुम्ही जी कंपनी जी रिकमेंड करते आपली ग्रीन भूमी आणि कृषीधन, हा ते सुरुवातीला मी 30 पोती म्हणजे ओपन मध्ये विस्कटून रोटर मारून सरी सोडली होती. शेणखत नाही दिलं आणि शेणखत वगैरे काय नाही, शेणखत नाही, कोंबडी खत नाही, काही नाही त्याच्यात. हा आणि परत बेडवर सेम प्रोसिजर करून बेडवर एक पोतं टाकलं होतं. अशी जवळजवळ मी एक 40 ते 44 पोती याच्यात वापरले. 30 गुंठ्याला 40-45 पोती पोते वापरले तुम्ही. ओके, बिगर शेणखताचं प्लॉट आहे. शेणखत नाही, शेणखत नाही, कोंबडी खत नाही, काय कोंबडी नाही, काहीच नाही. काय नाही. बरोबर आहे. आणि हलकी जमीन आहे सर, काय अशी एवढी तुमची काय हा, म्हणजे एवढी एकदम हे नाहीये, काळीभोर नाही, काळीभोर नाहीये, मध्यम आहे, मिक्स माती जमीन मिक्स तुमची. मातीची. ओके. दुसरा मुद्दा म्हणजे सर का नंतर तुम्ही बोलले का मी तुमची टोटली म्हणजे एक वॉटरसोबत खत वापरलं नाही नाही प्लॉटला. नाही, आतापर्यंत तरी 1 किलो सुद्धा वापरलं नाही. कसं आहे, कोणी विश्वास ठेवल आता ठेवेल का नाही, पण मी नाही वापरले आणि खोटं कशाला सांगायचं. आता तुम्ही आहे म्हणून काय बोलत नाहीये. तसं नाही, आज रिअल फॅक्ट सर, आज एवढा छान प्लॉट बसलाय तुमचा, म्हणजे दृष्ट लागण्याजोगा प्लॉट आहे आज. ऍक्च्युअल कसे आहेत की सॉइल बुस्टरचे जे संस्थापक किंवा मालक त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. त्यांनी पण सांगितलं गरज नाही वॉटर सोल्युबलची. हा, आणि मी पण त्यांना म्हटलं तर वापरणार नाही, फक्त रिझल्ट आला पाहिजे. एक सांगू सर, तुम्ही एक असा अभ्यास करा, ज्या प्लॉटला वॉटर सोल्युबल यूज झालं होतं, शेतकरी करतात त्या प्लॉटला आजार जास्त आहे. थोडक्यात म्हणायला गेलं तर थ्रिप्स, त्याची पानं लवचिक असतात, त्यांना बाकीचे म्हणजे अटॅक जास्त होतो. तुम्ही आज जे बायोमध्ये NPK वापरलं आपलं, हे रिपोर्ट तुम्हाला आज दिसतंय का बाबा प्लॉटला कुठल्याही प्रकारचा रोग नाही, थोडक्यात थ्रिप्स नाही, काय नाही, रोग म्हणजे नाही. पांढरी माशी या गोष्टी नाही तुम्हाला. आणि बाकी सगळी आळवणी सुरुवातीचे ते 12, 61, 24 बाय ऑर्गॅनिक ते 52, 34 हा, आणि तुमचे सॉइल बुस्टर हा, आणि फवारणीत आपले फ्रूट बुस्टर, क्रॉप आणि ऍडव्हान्स फ्लावर बुस्टर, हे सगळे प्रोडक्ट वापरलेत आपण. कॉम्बी वगैरे वापरतो कॉम्बी पण वापरतोय. आणि ह्याचा फक्त फवारा आतापर्यंत मी रोगर आणि ॲसाटापचा पहिला केमिकलचा फवारा एकच घेतला होता. आणि त्याच्यानंतर परवा 1-2-3 दिवसापूर्वी कॉन्फिडर आणि ते प्रोक्लेम एवढंच वापरलंय. म्हणजे 2 फवारे ह्याचे झालेत, बाकी दुसरं कुठलंही काही वापरलं नाही. साधारणतः आज 40 दिवसामध्ये तुम्ही रासायनिकचे किती स्प्रे घेतले? रासायनिकचा एक सुद्धा घेतला नाही 40 दिवसामध्ये नाही. फक्त आता एक तुम्ही बोलले तो घेतलाय आता.